श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार मुजरा. सर्व यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ आणि बालगोपालांना सुद्धा श्री स्वामी समर्थ. चला तर आपला आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे, तर पूर्ण स्किप न करता नक्की बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर बघा, हे आहे हळदीचं रोप. तर हे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी लावायचे. ते कसं लावायचं, का लावायचं आणि त्याचे काय आपल्याला फायदे भेटतात ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर योग्य रोप लावण्याची पद्धत. तर चला, तर आपल्या शास्त्रामध्ये हळदीला असं बहुगुणी हळदसुद्धा म्हटलेले आपल्या शास्त्रात. आणि तर ते असंच आपण म्हणत नाही, कारण त्याचे चमत्कारिक आपल्याला माहिती तेवढे फायदे पण आहेत. तर जसं की आपल्या जखमात किती जुनी जखम असली तर ते हळद आपली जखम भरून काढण्याचं काम करत असते. आणि ज्यावेळेस आपलं घट्ट रक्त होतं शरीरामधलं, तर अशा वेळेस आपण तांब्याच्या हांड्यातलं 1 ग्लास पाणी घ्यायचे आणि त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकून ते सुद्धा पिल्याने आपलं रक्त शुद्ध होत असतं आणि रक्त पण पातळ होत असतं. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर उंबरठ्यावर आपण जेव्हा दर गुरुवारी हळदीचं लेपन करत असतो गोमूत्र टाकून, ते सुद्धा आपण हळदीच करतो तिथं. आणि त्याच्यानंतर आपण दर अमावास्येला तसंच झालं तर आपण बघा गोमूत्र हळदीचं पाणी मिक्स करून आपण फरची पुसत असतो. याच्याने पण आपल्या घरातली, आता हे सगळे याचे एवढे फायदे बघा. तर आपली घरातली नेगेटिव्ह ऊर्जा आहे ना, ती बाहेर जात असते आणि आपल्या घरात येणारी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला भेटत असते. तर असं केल्याने, हे रोप लावल्याने जर आपल्याला इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा भेटणार असेल तर आपण हे रोप का नाही लावावं बघा. तर आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्या रोपाला इतकं महत्त्व आहे. तर हे रोप आपण लावलंच पाहिजे. आता कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आता आपण म्हणाल तर व्हिडिओच्या थंबनेलवरनं असं वाटेल की आता याच्यात काही कष्टच करायचे नाही का? असं नाही, आपल्याला कष्ट करायचे. पण बघा, बरेच वेळेस काय होतं, आपल्या कष्टाला, आपण केलेल्या कष्टाला आपल्याला योग्य फळ भेटत नाही. तर आर्थिक चणचण, मुलाबाळांच्या विवाहामध्ये प्रॉब्लेम, तर सगळंच म्हणजे घरात चिडचिड, मुलांच्या अभ्यासात मन न लागणं. तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असते आणि ते निगेटिव्ह वातावरण असतं. तर हे रोप लावल्याने ना, घराच्या मुख्य म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्यास तर आपल्या घरात आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असते. तर हे इतके फायदे आहेत आपले हे रोप लावण्याचे. तर बघा, तर हे रोप कसं लावायचे, तर आपल्याला मोठी कुंडी घ्यायची याच्यासाठी आणि सुरुवातीला थोडीशी माती टाकायची. माती थोडी जास्तच घ्यायची, पण आधी थोडीशी लेयर्स मातीची टाकायची. आणि आपण जसं की नवरात्रीमध्ये बघा सप्तधान्याचं घट बसवण्यासाठी उपयोग करतो, तसे आपल्याला 7 प्रकारचे सप्तधान्य घ्यायचे. ते सप्तधान्यामधले प्रत्येक 5-5 दाणे आपल्याला हे ते सुरुवातीला माती आणि मग हे 5-5 दाणे आपल्याला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर परत माती आणि नंतर हळदीचा कोंब आणि मग आपल्याला हे रोप लावायचे, कोंब लावायचं आहे. तर ही झाली योग्य पद्धत. तर हे झाडे तर आपल्याला 2-3 तासात उन्हात पण ठेवायचं आहे, कारण ऊन आणि सावली दोघं लागली पाहिजे झाडाला. तर त्याच्यामुळे बघा, हळदीचं झाड आपण असं कुठेही लावतो तर ठीक आहे, पण त्याचं आपल्या दरवाजामध्ये लावल्यावर त्याची खूपच आपल्याला फायदे असे भेटत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही पण हे रोप योग्य पद्धतीने नक्की लावा आणि त्याचे योग्य काही आपल्या आयुष्यात बदल घडून येणार आहे ते नक्कीच, याच्यात मात्र शंका नाही. तर अशी ही रोप लावण्याची योग्य पद्धत आहे. तर बघा, तर तुम्हाला हे रोप कुठल्याही नर्सरीमध्ये उपलब्ध होऊन जाईल किंवा कुठल्याही मार्केटात तुम्हाला अगदी सहजपणे भेटू शकेल. तर ही झाली आपली रोप लावण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदेसुद्धा सांगितले. चला तर